समर्थ भारत न्यूजने अर्थात SBP न्यूजने बेल्हे उपबाजार आवारातील शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांच्या समस्यांना वाचा फोडल्यानंतर जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती अखेर जागी झाली आहे. बातमी प्रसारित झाल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी बाजार आवारातील चिखलाच्या ठिकाणी मुरूम टाकण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र हा कायमस्वरूपी उपाय आहे की केवळ तात्पुरती मलमपट्टी? पाहूयात हा विशेष रिपोर्ट. जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या बेल्हे उपबाजार आवारात दर सोमवारी बैल बाजारासह भाजीपाला बाजार भरत असतो. या बाजारात केवळ जुन्नर तालुक्यातीलच नव्हे तर नगर जिल्ह्यातीलही मोठ्या संख्येने शेतकरी आणि व्यापारी येत असतात. मात्र प्रत्येक पावसाळ्यात बाजार आवारातील अंतर्गत रस्ते चिखलमय होतात. शेतकरी आणि व्यापाऱ्यांना अक्षरशः चिखलातून वाट काढत बाजार भरवावा लागतो. अनेक ठिकाणी ओटे असले तरी त्यावर छप्पर नसल्याने कडक उन्हात आणि मुसळधार पावसात शेतकऱ्यांना आपला माल थेट जमिनीवरच मांडावा लागतो. या गंभीर समस्यांबाबत शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांनी वारंवार तक्रारी करूनही जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत होता. मात्र समर्थ भारत न्यूजने या प्रश्नांवर सविस्तर बातमी प्रसारित करताच बाजार समितीची झोप उडाली. बातमी प्रसारित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बेल्हे उपबाजार आवारात चिखलाच्या ठिकाणी मुरूम टाकण्याचे काम सुरू करण्यात आले. यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की माध्यमांनी प्रश्न उचलून धरला तर प्रशासनाला कारवाई करावीच लागते. मात्र नागरिकांचा प्रश्न असा आहे की प्रत्येक वेळी बातमी झाल्यानंतरच प्रशासनाला जाग काय येते. सध्या मुरूम टाकून चिखलाचा प्रश्न तात्पुरता सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला असला तरीही केवळ मलमपट्टी असल्याची भावना शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये आहे. कारण बाजारातील मूळ समस्या आजही कायम आहेत. संपूर्ण बाजार आवारात सिमेंट काँक्रीटचे रस्ते, शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी प्रशस्त शेड, पुरेशी प्रकाश व्यवस्था, वाहनांसाठी नियोजनबद्ध पार्किंग आणि इतर मूलभूत सुविधा अद्यापही अपुऱ्या आहेत. प्रश्न एवढाच आहे की बातमी झाली म्हणून मुरूम टाकला गेला, पण कायमस्वरूपी उपाय कधी होणार? बेल्हेसारख्या महत्त्वाच्या उपबाजाराला आधुनिक सुविधा मिळणार की प्रत्येक पावसाळ्यात पुन्हा चिखल आणि पुन्हा तात्पुरती मलमपट्टी पाहायला मिळणार? याकडे आता शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे. बेल्हे उपबाजारातील उर्वरित प्रश्नांवरही समर्थ भारत न्यूज सातत्याने पाठपुरावा करणार आहे. या विषयावर आपले मत काय? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच निर्भीड आणि लोकहिताच्या बातम्यांसाठी समर्थ भारत न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.